पहा क्वेश्चन नंबर 285, 286 आणि 287 हे 3 क्वेश्चन्स आपण काय पाहिले. त्यामध्ये शो दॅट ची टर्म dy by dx इक्वल टू 1 minus tan a x into 1 minus tan a upon y into 1 plus tan a किंवा कॉट असेल तर कॉटच्या स्वरूपात. याच एक्झाम्पल्स सारखे असणारे 288 आणि 289, पण त्यामध्ये मात्र प्रूव्ह दॅट dy by dx इक्वल टू y अपॉन x हे आन्सर आपल्याला मिळवायचे. यामध्ये डिफरन्स काय पाहतो, दोन्ही टाईपच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला कॉमन प्रोसेस कन्सिडर करायची आहे. फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू प्रोसेसमध्ये डिफरन्स काय, आपण या एक्झाम्पलसाठी प्रोसेस काय वापरली आहे. फर्स्ट ऑफ ऑल टेकिंग रेसिप्रोकल्स, दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतला. देन बाय कॉम्पोनंट डिव्हिडंड म्हणजे न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. त्यावरून आपल्याला एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअरची ही व्हॅल्यू मिळते, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. नंतर आपण काय करतो, वाय स्क्वेअरची टर्म राईट साईडला शिफ्ट करतो आणि मग डिफरन्शिएशन. त्याऐवजी जर आपण एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर आपल्याला ज्या स्टेजला मिळतोय इथपर्यंतचा पार्ट सेम ठेवायचा आणि या स्टेजला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. राईट साईडला कम्प्लिटली कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. राईट साईडची टर्म कम्प्लीट कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता dy बाय dx इक्वल टू y अपॉन x. याच एक्झाम्पल मध्ये जर हे प्रूव्ह करायचं असेल तर एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस कॉट ए अपॉन 1 मायनस कॉट ए इथपर्यंतची प्रोसेस सेम राहील. आणि नंतर याच स्टेजला आपण दोन्ही बाजू डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएट करताना राईट साईड कम्प्लिटली कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि लेफ्ट साईडला u अपॉन बीचा रूट. पण यात जर आपण काही प्रॉपर ऑब्झर्वेशन जर ठेवले, आपल्याला कॉन्स्टंट कॅन्सलच करायचं आहे पूर्णपणे. त्यामुळे यातल्याही काही स्टेप्स आपण रिड्यूस करू शकतो. एक म्हणजे टेकिंग रेसिप्रोकल्स. रेसिप्रोकल्सची आवश्यकता पडणार नाही यामध्ये, घेतला रेसिप्रोकल तरी चालेल, पण रेसिप्रोकलची आवश्यकता नाही, कारण आपल्याला इथे 1 प्लस कॉट 1 मायनस कॉट अशी टर्म नको आहे. कॉट प्लस 1 कॉट मायनस 1 अशी जरी मिळाली तरी तो कॉन्स्टंटच असणार आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे. त्याऐवजी जर आपण या स्टेजला दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट घेतलं तर लेफ्ट साइड काय राहते, एक्स अपॉन वाय, आणि राईट साइडची पूर्ण टर्म येईल स्क्वेअर रूट मध्ये. राईट साइड कॉन्स्टंट असेल तो स्क्वेअर रूट मध्ये जरी गेला तरी पण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, पण त्याचा बेनिफिट हा आहे की एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर पेक्षा एक्स अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह घेणं आणखी सिंपल आहे. स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेण्याची गरज नाही, कॉम्पोजिट फंक्शन वापरायची गरज नाही. लाईकवाईज थोडे मॉडिफिकेशन्स करून आपण dy बाय dx इक्वल टू y अपॉन x हे प्रूव्ह करू शकतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 288 तर स्क्वेअर नाहीच आहेत ऑलरेडी. 288 sec x plus y upon x minus y equal to a square. Show that dy by dx equal to y upon x. dy by dx equal to y upon x. पहिल्यांदा आपल्याला ही सेकची टर्म राईट साईडला घ्यावं लागेल, म्हणजे x प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू येईल सेक इनव्हर्स ऑफ ए स्क्वेअर. रेसिप्रोकलची गरज नाही इथे, सेक इनव्हर्स ए स्क्वेअर यालाच आपण डिनॉमिनेटर याचा 1 कन्सिडर करू शकतो. अँड देन बाय युजिंग componendo and dividendo process,
न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर एक्स प्लस वाय, त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचं आहे, म्हणजे काय येईल, प्लस एक्स मायनस वाय डिवायडेड बाय न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर, म्हणजेच एक्स प्लस वाय, त्यामधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करायचा आहे, म्हणजे मायनस दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल, मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू राइट साइड सेक इनवर्स ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन सेक इनवर्स ए स्क्वेअर मायनस 1. राइट साइडची टर्म आता किती कॉम्प्लिकेटेड आली तरी फार काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण पूर्ण टर्म कॉन्स्टंट असणार आहे. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, एक्स प्लस एक्स 2x अपॉन 2y इक्वल टू सेक इनवर्स ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन सेक इनवर्स ए स्क्वेअर मायनस 1, ये 2 cancel, so x upon y equal to sec inverse a square plus 1 upon sec inverse a square minus 1. आणि आता तो y राईट साईडला घेण्याऐवजी इथेच डायरेक्ट डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट with respect to x. Left side is derivative of x upon y equal to right side derivative of sec inverse a square plus 1 upon sec inverse a square minus 1. लेफ्ट साइडला यूज करावं लागेल u अपॉन v चा रूल, आणि राईट साइड कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. u अपॉन v रूल नुसार लेफ्ट साइड येईल y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज y स्क्वेअर इक्वल टू राईट साइडला कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0. डिनॉमिनेटरचा y स्क्वेअर आपण राईट साइडला मल्टिप्लाय घेऊ शकतो, y इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x इंटू dy बाय dx इक्वल टू y स्क्वेअर इंटू 0, म्हणजे राईट साइडची टर्म होईल 0. डिनॉमिनेटरचा y स्क्वेअर राईट साइडच्या 0 ला मल्टिप्लाय केला, यामध्ये y इंटू 1 म्हणजे y ॲज इट इज ठेवला, dy बाय dx ची पूर्ण टर्म राईट साइडला इक्वल टू x इंटू dy बाय dx, आणि dy बाय dx ला मल्टिप्लाय असणारा x आता लेफ्ट साइडला डिवाइड घेतला तर dy बाय dx इक्वल टू येईल y अपॉन x.
289. If sin inverse of x square minus y square upon x square plus y square equal to log a, show that dy by dx equal to y upon x. Sin inverse of x square minus y square upon x square plus y square equal to log a. पहिल्यांदा साइन इनव्हर्सची टर्म राईट साईडला घ्यावं लागेल, म्हणजेच x square minus y square upon x square plus y square equal to sin of log a. त्यानंतर पहिला जो प्रॉब्लेम आपण यामध्ये पाहिला, रेसिप्रोकल घेतला होता दोन्ही साईडचा. जरी रेसिप्रोकल घेतला तरी चालेल किंवा डायरेक्ट विदाउट रेसिप्रोकल पण आपण ची स्टेप घेऊ शकतो. बाय using componendo and dividend. Numerator plus denominator x square minus y square plus x square plus y square divided by x square minus y square. माइनस ने मल्टीप्लाई केलं डिनॉमिनेटरला, कारण न्यूमरेटर माइनस डिनॉमिनेटर आहे. माइनस एक्स स्क्वेअर माइनस वाय स्क्वेअर. राइट साइड साइन ऑफ लॉग ए चा डिनॉमिनेटर आहे 1, साइन ऑफ लॉग ए प्लस 1 अपॉन साइन ऑफ लॉग ए माइनस 1. माइनस वाई स्क्वायर प्लस वाई स्क्वायर कैंसल, माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स स्क्वायर कैंसल, एक्स स्क्वायर प्लस एक्स स्क्वायर म्हणजे 2x स्क्वायर, माइनस वाई स्क्वायर माइनस 2y स्क्वायर इक्वल टू साइन ऑफ लॉग ए प्लस 1 डिवाइडेड बाय साइन ऑफ लॉग ए माइनस 1. या ठिकाणी हे 2 कॅन्सल होतील. दोन्ही साईडच्या डिनॉमिनेटरला मायनसनी मल्टिप्लाय करा, म्हणजेच एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू, दोन्ही डिनॉमिनेटर मायनसनी मल्टिप्लाय केले, न्यूमरेटर राहील साइन ऑफ लॉग ए प्लस 1 ॲज इट इज, आणि डिनॉमिनेटरला मायनसनी मल्टिप्लाय केला, टर्म येईल प्लस 1 मायनस साइन ऑफ लॉग ए, that is 1 minus sin of log a. या स्टेजला आपण दोन्ही साइड्स डिफरन्शिएट करू शकतो, पण जर स्क्वेअर रूट घेतला तर लेफ्ट साइडला फक्त x अपॉन y राहील. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, x अपॉन y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ राइट साइडची टर्म साइन ऑफ लॉग ए प्लस 1 upon 1 minus sin of log a, and differentiate this now with respect to x. Derivative of x upon y equal to derivative of root sin of log a plus 1 divided by 1 minus sin of log a. लेफ्ट साइडला u upon v चा रूल मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच, y into derivative of x
minus x into derivative of y divided by y square equal to right side ला constant आहे, constant चा derivative 0. y square ची term multiply होईल right side ला y into x चा derivative 1 minus x into dy by dx equal to 0. म्हणजेच y equal to x into dy by dx, x left side ला divide होईल म्हणजेच dy by dx equal to y upon x. And 290, if y equal to square root x plus root x plus root x up to infinity, root x plus root x plus root x up to infinity, show that dy by dx equal to 1 upon 2y minus 1. dy by dx equal to 1 upon 2y minus 1. केअरफुली हा एक ग्रुप लक्षात घ्या. आता असा एक प्रॉब्लेम आपण पाहिला होता, रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स, त्यामध्ये तीनच टर्म होत्या. यामध्ये हे रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स अप टू इन्फिनिटी आहे. आधी आपली इन्फिनिटीची कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. इन्फायनाइट टर्म्स आहेत या रूट मध्ये, इथे तीनच लिहिले आहेत म्हणजे फक्त तीनच टर्म आहेत आणि पुन्हा पुढे इन्फिनिटी सुरू होते, किंवा दोन टर्म लिहिले असतील तर दोनच टर्म आहेत आणि पुन्हा इन्फिनिटी सुरू होते असे नाहीये. टर्म लिहिताना आपण इथे 3, 4, 5 अशा कितीही टर्म जरी समोर लिहिल्या, डॉट 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 अप टू इन्फिनिटी, याचा अर्थ टर्म्स त्या ठिकाणी मॅक्सिमम आहे. यामध्ये पहिल्यांदा दोन्ही साइड्सचा स्क्वेअर करा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअर केला तर लेफ्ट साइड येईल वाय स्क्वेअर
आणि राईट साईडला फक्त पहिलं एक स्क्वेअर रूट इलिमिनेट होईल. एक्स प्लस शिल्लक काय राहील, रूट एक्स प्लस रूट एक्स अप टू इन्फिनिटी. आता जी शिल्लक राहिलेली टर्म आहे या रूट मधली, यातही पुन्हा रूट एक्स प्लस रूट एक्स अप टू काय इन्फिनिटी. म्हणजे आता आपण 3 वेळा रूट एक्स लिहू शकतो. परत 3 4 किती वेळा रूट एक्स लिहू शकतो, कारण हे अप टू इन्फिनिटी 2 वेळा लिहिलं म्हणजे एवढीच टर्म आहे आणि पुन्हा अप टू इन्फिनिटी असं नाही. रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स अप टू इन्फिनिटी आहे. आणि ही व्हॅल्यू म्हणजेच काय, ही टर्म आणि ही टर्म या दोन्ही टर्म सेम असतील. या दोन टर्म सेम असणार आहेत. रूट एक्स प्लस रूट एक्स अप टू इन्फिनिटी आणि हे रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स अप टू इन्फिनिटी, या दोन्ही टर्म सेम असतील. या 2च वेळा एक्स लिहिलाय आणि या 3 वेळा एक्स आहे, असा डिफरन्स नाही, कारण हे अप टू इन्फिनिटी आहे. जर समजा फक्त या 3 टर्म पर्यंतच असता, असा आपण पाहिला एक प्रॉब्लेम होता, तर त्याला इक्वल टू वाय लिहिता येणार नाही. पण हे अप टू इन्फिनिटी आहे. इनफायनाईट टर्म मधून एक टर्म कमी झाली आहे. त्या इन्फिनिटी वरती काही इफेक्ट होणार आहे का, इन्फिनिटी मधून एक टर्म जर कमी झाली तर नाही. म्हणजेच ही जी पूर्ण टर्म आहे, या ठिकाणी आपण लिहू शकतो वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस वाय. डिफरन्शिएट करायला लागेल किंवा वाय आधी लेफ्ट साईडला घ्या. वाय स्क्वेअर मायनस वाय इक्वल टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स derivative of y square minus y equal to derivative of x. Y square चा derivative 2y into dy by dx minus y चा derivative dy by dx equal to x चा derivative. लेफ्ट साइडच्या टर्म मधून dy by dx कॉमन घेता येईल. शिल्लक राहील पहिल्या ठिकाणी 2y आणि मायनस 1. dy by dx जर कॉमन घेतला लेफ्ट साइडहून, 2y minus 1 into dy by dx equal to 1. And lastly, dy by dx equal to 1 upon 2y minus 1. म्हणजे अप टू इन्फिनिटी जर असेल, त्यामधली एक टर्म जरी आपण एलिमिनेट केली तरीही शिल्लक राहिलेली टर्म म्हणजेच आपण त्या जागी y लिहू शकतो आणि नंतर डिफरन्शिएशन. पुढचे 2-3 एक्झाम्पल सिमिलर आहेत. सुरू करा सोडायला ज्यांचे झाले ते.
291. If y equal to square root of sin x plus root sin x plus root sin x up to infinity, show that dy by dx equal to cos x upon 2y minus 1. First of all, squaring both sides. दोन्ही साइडचा जर स्क्वेअर केला तर y स्क्वेअर इक्वल टू येईल sin x प्लस रूट sin x प्लस रूट sin x प्लस डॉट 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 अप टू इन्फिनिटी. म्हणजेच y स्क्वेअर इक्वल टू sin x प्लस ही कंप्लीट टर्म म्हणजेच y लेफ्ट साइडला घ्या y स्क्वेअर मायनस y इक्वल टू sin x. सिमिलर टर्म येतात. Differentiate now with respect to x. Derivative of y square minus y equal to derivative of sin x. Y square चा derivative 2y into dy by dx minus y चा derivative dy by dx equal to right side ला sin x चा derivative cos x. लेफ्ट साइडच्या दोन्ही टर्म मधून dy by dx कॉमन घेता येईल. शिल्लक राहील 2y minus 1 into dy by dx equal to right side cos x. Finally 2y minus 1 चा ब्रॅकेट राइट साइडला डिवाइड येईल cos x upon 2y minus 1. सिमिलर आहे 292, एक्झॅक्टली सिमिलर, फक्त साइन ऐवजी टॅन. त्यामुळे टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर एक्स आणि अपॉन 2y minus 1 ॲज इट इज. सॉल्व करायचा तो.
293 पहा y इक्वल टू sin x raised to sin x raised to sin x up to infinity. मागच्या एक्झाम्पल मध्ये स्क्वेअर रूट होतं त्यामुळे आपण डायरेक्ट दोन्ही साइड्सचा स्क्वेअर घेतला. या ठिकाणी व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे म्हणजे काय घ्यावं लागेल लॉग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स taking log on both sides log y equal to log of sin x raised to sin x raised to sin x up to infinity. यामध्ये फक्त बेसला असणारा sin x राहील ॲज इट इज आणि इंडेक्सची ही पूर्ण टर्म लॉगला मल्टिप्लाय येईल म्हणजेच log y equal to sin x raised to sin x up to infinity into log of sin x. मग sin x raised to sin x up to infinity या पूर्ण टर्मची व्हॅल्यू म्हणजे y. So log y equal to y into log of sin x. किंवा अल्टरनेटिव्हली आपल्याला एक तर कॉन्सेप्ट माहित आहे sin x raised to sin x raised to sin x up to infinity याची व्हॅल्यू y. यामध्ये पहिल्या स्टेपला हा sin x फक्त ॲज इट इज ठेवायचा आणि ही इंडेक्सची पूर्ण टर्म आहे तर डायरेक्ट y लिहून टाकायचं y इक्वल टू sin x ब्रॅकेट रेस टू y येईल आणि मग टेकिंग लॉग आपण फर्दर सॉल्व करू शकतो. नाव डिफरन्शिएट with respect to x derivative of log y equal to derivative of y into log of sin x. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y into dy by dx equal to right side u into which are rule y into derivative of log of sin x plus log of sin x into derivative of y. One upon y into dy by dx. राइट साइडला असणारी dy by dx ची टर्म लेफ्ट साइडला घ्या मायनस लॉग ऑफ sin x into dy by dx equal to right side y into log of sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon sin x into derivative of again sin x. log of sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon sin x into derivative of sin x. लेफ्ट साइडच्या टर्म मधून dy by dx कॉमन घेता येईल शिल्लक राहील 1 upon y minus log of sin x into dy by dx equal to y into 1 upon sin x into sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. लेफ्ट साइडच्या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन घ्या 1 minus y into log of sin x divided by denominator ची टर्म y into dy by dx equal to y into cos x upon sin x म्हणजे cot x
Now to find the value of dy by dx, लेफ्ट साइडची टर्म राईट साईडला ट्रान्सफर करा. डिनॉमिनेटरचा y न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल, म्हणजे dy बाय dx इक्वल टू येईल y स्क्वेअर इंटू cot x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 1 minus y into log of sin x. यामध्येच अल्टरनेटिव्हली पण थोडं वेगळ्या स्वरूपात सॉल्व्ह करता येईल. हा y जर या स्टेजला डिवाइड घेतला लेफ्ट साइडला, log y इक्वल टू y log of sin x, तर लेफ्ट साइडची टर्म येईल log y अपॉन y इक्वल टू log of sin x. u अपॉन v चा रूल वापरून ते सॉल्व्ह होईल. पण ही प्रोसेस कधी वापरायची? प्रूव्ह दॅटच्या टर्म मध्ये जर log of sin x ही टर्म नसेल तर, प्रूव्ह दॅट मध्ये log of sin x ही टर्म जर नसेल तर, आता याच क्वेश्चनचा आन्सर ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण हा क्वेश्चन आहे, पण थोडस वेगळ्या स्वरूपात त्याचा एक ऑप्शन आहे. जरी आपण या मेथडनी सॉल्व्ह केला तरी ही log of sin x ची टर्म त्यामधून आपल्याला इलिमिनेट करता येऊ शकते. यामध्ये याला समजा आपण इक्वेशन 1 जर कन्सिडर केला तर log of sin x ची किंमत येईल log y अपॉन y. आपल्याला dy बाय dx काय मिळालेला आहे? y स्क्वेअर इंटू cot x अपॉन 1 minus y into log of sin x. न्यूमरेटर ॲज इट इज राहील y स्क्वेअर cot x अपॉन 1 minus y into log of sin x. पूर्ण याच टर्मची किंमत घेऊ शकतो आपण. फक्त log of sin x ची किंमत काढण्याऐवजी y into log of sin x याची किंमत काय? log y. ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर डिनॉमिनेटरला टर्म येईल 1 मायनस log y. या स्वरूपातही आन्सर लिहिता येऊ शकतो. y इंटू log of sin x ची व्हॅल्यू डायरेक्ट log y सबस्टिट्यूट केली इक्वेशन 1 वरून, या फॉर्म मध्ये ही आन्सर पॉसिबल आहे. तर हा एक मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप क्वेश्चन नंबर 274 पासून 293 पर्यंत स्पेशल टाइप एक्झाम्पल्स, पर्टिक्युलर टिपिकल मेथड्स त्यामध्ये यूज करावे लागते. काही एक्झाम्पल्स आपण पाहिले की ते फक्त त्याच प्रकारे जर सॉल्व्ह केले तरच सॉल्व्ह होऊ शकतात किंवा पाहिजे त्या स्वरूपात आन्सर आपल्याला मिळू शकतं. थोडंसं डिफरंटली त्याचा विचार केला तर आन्सर येईल, डिफरन्शिएट होईल, पण ज्या फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर आवश्यक आहे त्या फॉर्म मध्ये आन्सर मिळणार नाही. रिव्हिजन्स डेरिव्हेटिव्हच्या घेत असताना या ग्रुपला कन्सिस्टंटली रिव्हिजन देणं आवश्यक आहे. या ग्रुपमधले हे सर्व एक्झाम्पल्स 273 पासून 274 पासून 293 पर्यंतचे प्रॉब्लेम्स.